छावा भाग 66. पन्हाळगडच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर संभाजीराजे कारकून परशुराम पंताला मजकूर मायने सांगत बसले होते. बगल धरून आनंदराव उभे होते. एवढ्यात किल्लेदार त्र्यंबक पंतांनी सदरेवर येऊन वर्दी दिली. युवराज, कर्हे पठारातील चांबळी गावचे इनामदार बंधू आले आहेत. निळाजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी असे चौघे आहेत. भेटीस रुजू होण्याची आज्ञा मागतात. पंत, पेश येऊ द्या त्यांना. संभाजीराजांनी परवानगी दिली. चांबळीकर इनामदार बंधू सदरेवर आले. मुजरे भरून एकहारीने उभे राहिले. कोण हेतानं येणं केलं चांबळीकर? संभाजीराजांनी त्यांची विचारपूस केली. एका बाबीची दाद मागण्यास आलोत आम्ही रायगडाहून. थोरले निळाजी विषयाकडे वळले. कसली दाद? काय झाले? सांगा. संभाजीराजांची नजर एकसरीने चौघांच्या पगड्यांवरून फिरली. स्वामींनी सिंहासनाची पट्टी मिरासदारांवर घातली आहे. इनामदार पट्टीस माफ केले असत, तरी पुण्याचा राघो भास्कर हवालदार आम्हावर पट्टी घालीत आहे. आम्ही इनामदार असता आणि तीही 25%. आम्ही इनामदार आहोत, आम्हाला सिंहासन पट्टी माफ आहे असे सांगितले तरी जुमानत नाही. धाक देतो. युवराज, हे निवारले पाहिजे. आम्हास न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही इनामदार आहात यास लेखी पुरावा? संभाजीराजांनी सावधपणे विचारले. निळाजी पुढे झाला. त्याने आपल्या इनामाच्या वतनपत्रांची थैली संभाजीराजांच्या पायांशी ठेवली. वतनपत्रे वाचून संभाजीराजे चांबळीकरांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही निर्धास्त असा. सिंहासनपट्टी तुम्हावर नाही घातली जाणार. तुम्हास ती माफच असे. आनंदराव, प्रांत पुण्याचे सुभेदार कोण? संभाजीराजांनी विचारले. जी, राघव बल्लाळ अत्रे. आनंदरावांनी झुकते होत माहिती दिली. परशुराम, मजकूर घ्या. संभाजीराजे सांगू लागले. चांबळीकर, त्र्यंबकपंत, आनंदराव ऐकू लागले. परशुराम पंतांच्या हातचे शहामृगपीस कुरकुरू लागले. मशरूल अनाम राघो बल्लाळ, सुभेदार प्रांत पुणे. प्रति युवराज संभाजीराजे उपरी दंडवत विशेष. पुणा येथे कास टाका इनाम 1 आहे. त्यासी मिरासपट्टी देणे म्हणून राघो भास्करे होनू 25 लाविले आहेत म्हणून कळो आले. तरी महालास मिरासपट्टी घातली आहे. तेथे इनामदारास हिसाबाने घ्यावे ऐसा तह केला आहे. त्यास जे महाली मिरासपट्टीच घातली नाही तेथे इनामदारास पैके मागणे कोण गोष्टी? त्याही मध्ये निळकंठराऊ यास पटी मागणे उचित नाही. तरी तुम्ही राघो भास्करास एक कागद लिहून देणे आणि त्यांचे वाटे नव जाये ऐसी गोष्टी करणे. मशार निल्हे निळकंठराऊ याचे इनामास पेशजीही तसवीस लागली नाही आणि हाली राघो भास्कर पटी मागतो. याबद्दल तुम्ही त्यास बहुवजेने लिहून त्याचे वाटे नव जाणे, त्यांचा बोभाट हुजूर करणे, नव ये ऐसी गोष्टी करणे, बहुत काय लिहिणे जाणीजे. परशुराम पंतांनी याच आशयाचे दुसरे पत्र हवालदार राघो भास्करासाठी लिहून तयार केले. दोन्ही पत्रे वाचून घेऊन संभाजीराजांनी त्यावर दस्तूर दिले. त्र्यंबकपंतांनी पत्रांच्या वळ्या निळाजीच्या हाती दिल्या. चांबळीकर, ती पत्रे रायगडी पेशवे मोरोपंतांना रुजू करून त्यांची मुद्रा त्यावर घ्या. तुम्ही जातीनिशी जाऊन सुभेदार राघो बल्लाळांच्या हाती ती द्या. संभाजीराजांनी निळाजीला सूचना केली. जी हुजूर, थोर उपकार झाले. चारी बंधू कमरेत झुकले.
ते कर्तव्य आहे आमचे. या तुम्ही. संभाजीराजांनी निळाजीला दुरुस्त केले. चांबळीकर सदरे बाहेर पडले. त्यांच्यावरची मिरासपट्टी रद्द झाली. फोंड्याहून महाराजांचा खलिता आला. फौजबंदीने टाकोटाक फोंडियास निघून येणे, संगती त्र्यंबकपंतास आणणे, दम घेऊन तवाना झालेल्या फौजेची बांधणी करून संभाजीराजे त्र्यंबकपंतांसह 3 दरवाजाने पन्हाळगड उतरले. कोकणपट्टीचा रोख ठेवून दौडू लागले. राजापूर, खारेपाटण, कणकवली, कुडाळ अशा मजला टाकीत फौजेनिशी संभाजीराजे फोंड्याच्या वेशीवर आले. आगेवर्दी रवाना झाली. फोंड्याचा कोटबंद किल्ला उतरून अण्णाजी, धर्माजी नागनाथ अशा आसामींसह महाराज त्यांच्या स्वागतासाठी खिळेबंद दरवाजात आले. मोहिमेच्या ऐन उन्हाळ्यातील धावणीने संभाजीराजांची मुद्रा खरपूस गव्हाळ दिसत होती. महाराजांना बघून त्यांचे पाय शिवण्यासाठी तरातर चालत येणाऱ्या संभाजीराजांना महाराजांनी झुकू दिले नाही. तसेच वर घेत छातीला छाती भिडवून म्हटले, आम्ही तुम्हास खास वजेनं बोलावून घेतलं आहे. चला, सावचित्तानं बोलू. दोघेही किल्ल्यात निघून गेले. मोठ्या हिकमतीने महाराजांनी महमद इखलास या आदिलशाही किल्लेदाराचा पाडाव करून फोंडा दस्त केला होता. त्याची धास्त घेतलेले गोवेकर फिरंगी हालचाल करणार हे नक्की होते. फोंडा मराठ्यांच्या हातात असणे फिरंग्यांना धोक्याचे होते. विश्रांती घेऊन बैठकीत बसलेल्या संभाजीराजांना महाराजांनी बेत खोलून सांगितला. आम्ही कारवार प्रांतावर चाल घेणार आहोत. तुम्ही तुमच्या तवान्या फौजेनिशी ही मोहीम तुमच्या हाताखाली करून चालविणे. फिरंगी या कोटावर खूप डोळा ठेवून आहे. त्यास त्याच्या मुलखात मुसंडी घेत जरबेत राखणे. जी आज्ञा. महाराजांनी आपल्यावर दुसरी जोखीम टाकली या अभिमानाने संभाजीराजांचे डोळे फुलून उठले. इकडील तर्फेची चिंता जराही न करावी. आम्ही साहेब कामास हुशारीने रुजू आहोत. संभाजीराजांनी महाराजांना विश्वास दिला. फोंड्यावर त्र्यंबक पंडितांची सुभेदार म्हणून नामजादी करून मोहीम संभाजीराजांच्या खांद्यावर सोपवून महाराजांनी फोंडा सोडला. अंकोल, शिवेश्वर, कादरा, कारवार ह्या आदिलशाही पट्ट्यांची मारतोड करण्यासाठी संभाजीराजांनी गोव्याचा फिरंगी विजरई लुईस द मेंदोस ई अल्बुकेर्की यास जरब देणारा खलिता धाडला. प्रांत फोंडियाचे तर्फेने येणारे हेमाडबासे, अंत्रुज, बाळी, कानकोण, अष्टागार, चंद्रवाडी, कोपे, सांगे मिळून 60 गाव ते तातडीने खाली करणे. नातर मराठी फौजा फिरंगी मुलुखात घुसून चालवतील. विजरईने या खलित्यास दाद दिली नाही म्हणून त्र्यंबकपंत, धर्माजी नागनाथ, आनंदराव यांच्यासह संभाजीराजे पाठीशी घोडदळ घेऊन फोंड्याच्या किल्ल्याबाहेर पडले. अंत्रुज मार्गाने फिरंगी मुलुखात घुसले. लूट मुलुखमारीला तोंड फुटले. विजरईला या साऱ्याचा अंदाज होताच. त्याने आपल्या मुलखाची दरोबास्त बांधणी केली होती. ठाण्याला कडवा विरोध होऊ लागला. त्यातच पावसाला सुरुवात झाली. संभाजीराजांनी फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतला. ते सैन्यासह फोंड्याच्या किल्ल्यात येऊन ठाण झाले. महाराजांच्या पुढील आज्ञेची वाट बघू लागले. आदिलशाहीची मारझोड करून महाराज रायगडावर परतले होते. त्यांचा खलिता आला. फोंड्यास किल्लेदार म्हणून धर्माजी नागनाथ यांची नामजादी केली असे. त्र्यंबक पंडितास पन्हाळीयास धाडून तेथील कोटाची बंदिस्ती करून तुम्ही रायगड जवळ करणे. पावसास तोंड लागले आहे. महाराजांनी दिलेल्या आज्ञेबर हुकूम गोष्टींची पूर्तता करून संभाजीराजांनी धर्माजीचा निरोप घेतला.
आनंदरावांसह ते पावसाच्या सरी अंगावर घेत दौडू लागले रायगड जवळ करण्यासाठी. पुरत्या 2.5 महिन्यांनंतर या परतीच्या वाटेवरही संभाजीराजांनी अंकोल्याचा आणि स्वरूपनायिकाचा मुलूख घोडदळी झडपा टाकून मारला. लेख पुरा झाला. संभाजीराजांची मुद्रा कागदाकडं बघताना आगळ्या तेजाने उजळून निघाली. हातचे पीस त्यांनी हलकेच कलमदानात ठेवून दिले. काजळी शाई टिपण्यासाठी मऊशार वाळूची चिमट कागदभर पसरून दिली. टिचकी देऊन कागदावरची वाळू झटकली. धाराऊ, जरा आमच्या कबिल्यास याद करता? आपल्याच नादात असलेले संभाजीराजे कागदाकडे बघत म्हणाले. धाराऊ आपल्याशीच हसली. पदर नेटका करीत बाहेर निघून गेली. थोड्या वेळाने येसूबाई आत आल्या. त्यांच्याकडे हसून बघत संभाजीराजे म्हणाले, ओळखा बघू कशासाठी आम्ही तुम्हास वर्दी दिली असेल? डागाच्या यादीची आठवण मनात रेंगाळत असलेल्या येसूबाई आपल्या स्वारीची हसरी चर्या बघून गोंधळून गेल्या. नाही, ऐका तर, आम्ही एका काव्याची बांधणी केली आहे. कागदाकडे बघताना संभाजीराजांचे डोळे तळपू लागले. मनाची शंका दूर पळालेल्या येसूबाईंच्या डोळ्यात क्षणात अभिमानी कौतुक उतरले. वाचू आम्ही? पदराच्या मखरातील येसूबाईंची होकारी मुद्रा डुलली. डोळे तेजाळले. संभाजीराजे वाचू लागले. ते एका स्त्रीचे पायाच्या नखापासून शिखापर्यंत केलेले हिंदुस्थानी भाषेतील काव्यमय वर्णन होते. नखशिखा. ते ऐकताना कावऱ्या बावऱ्या झालेल्या येसूबाई महालात कुणी येईल की काय म्हणून एकसारख्या दरवाजाकडे बघू लागल्या. काव्य वाचून येसूबाईंच्याकडे बघत संभाजीराजांनी विचारले, काय आवडलं? काहीही उत्तर न देता मान खाली घालून येसूबाई उभ्या होत्या. संकोचलेल्या, शरमलेल्या. त्या कसल्या गैरसमजात आल्या आहेत हे कळल्याने त्यांचे कावरेपण ताणीत संभाजीराजे हसून म्हणाले, तुम्हास कसं आवडणार हे? हे काही तुमचं वर्णन नाही. येऊ आम्ही? येसूबाईंना आता उभे राहणेच अवघड झाले. या. युवराजांची मुद्रा हसली. मिशांची बारीक रेघ तणावली. येसूबाई जायला निघालेल्या बघून त्यांच्या शालूवरच्या जरी कळ्यांवर नजर जोडून संभाजीराजांनी काव्याचा विषय सांगितला. पण जाताना ऐकून जा. गोकुळात कृष्णासाठी वेड्या झालेल्या राधेचं वर्णन आहे हे. नखशिखा. आम्हास भरोसा आहे तुम्हालाही राधा अशीच दिसत असेल. चांदणवेलीसारखी, तलवारधारेसारखी. संभाजीराजे मनमोकळे हसले. पाय घोटाळलेल्या येसूबाईंना ते ऐकताना वळून म्हणावेसे वाटले, अगोदरच सांगणं झालं नाही ते. भाग 66 समाप्त.